गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळच्या 7 वाजलेले आहेत आणि 7 वाजून देखील आमची इकडची जी धुई आहे, धुकं जे पडलेलं आहे ते अजूनपर्यंत व्यवस्थित झालेलं नाही आहे. त्यामुळे सूर्य तर काही दिसतच नाही आहे 7 वाजलेत तरीसुद्धा. आणि अशाच प्रकरणामुळे आमच्या इथे 2 ॲक्सिडेंट झाले धुई प्रकरणामुळे. कारण की ज्या गाड्या आहेत जिथे हायवे स्टार्ट झालेला आहे आमच्या म्हणजे पारगावमध्ये, तर त्या रस्त्याला एवढा भयंकर अपघात झाला. त्यामध्ये जे व्यक्ती होते त्यांचा डायरेक्ट मृतदेहच काढला त्यांनी. कारण की इतकी भयंकर धुकं पडते सध्या. एवढी खतरनाक थंडी आहे की आम्हाला घराच्या बाहेर पण निघू वाटत नाही आहे. लिटरली मी सांगते, पुण्यात वगैरे असेल तर मी लेट उठते. जवळजवळ मी 9पर्यंत उठते, 8 किंवा 9पर्यंत. पण गावी आले की भरपूर सारी कामं असतात आणि इकडं आल्याच्यानंतर लवकर उठावंच लागतं. आणि त्यातली त्यात आज तर मला जायचं आहे कांदा, म्हणजे आपल्या शेतामध्ये कांदा लावायचा आहे आणि कांद्याचे रोपं उपटण्यासाठी आज आम्हाला जायचं आहे. म्हणून आम्ही सकाळी सकाळी लवकर उठलो आहे. आणि इकडे तुम्ही माझ्या पाठीमागचा नजारा बघू शकता. काश्मीरचा फील ह्या सुंदरीच्या घरी येऊन. खूप थंडी आहे, सो प्रिपेअर राहा, स्वतः खूप जास्त काळजी घ्या. आणि असल्या थंडीमध्ये खरंच यार एखाद्याचं खरंच मरण पावलं, एवढी भयंकर थंडी. गावाकडे तर खूप जास्तच थंडी आहे आणि अशा वातावरणामध्ये छान पण वाटतात काही गोष्टी. बट सो आज चलेंगे हम खेत में, देखेंगे की वहाँ पे क्या होता है. कशा प्रकारचे रोपं आज आम्ही घेऊन येणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. कोण कोण असणार आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. थंडीचं मम्मीला इकडं भांडी घासायला बसली मम्मी. पण मित्रांनो, तुम्ही म्हणता की सुंदरीने मम्मीला भांडी घासायला बसवले, पाणी गरम घेतलेलं आहे मम्मीने. मम्मी आज रोप आणायला जायचं ना? काय म्हणते थंडी मम्मी? अगं मला असं वाटतंय आपण एक ही चालू करावं ग, तिचा बोर्ड लावू शिवाला आणि लिहू असं त्याच्यावर की काहीतरी फी ठेवू, सुंदरीच्या घरी या आणि काश्मीरचा फील घ्या, अशी ट्रिप चालू करू. काय मत आहे तुझं? तर अशा पद्धतीने पटपट भांडी घासून घेऊन इकडं काही म्हातारीला तर दमच नाही बाबा उठायचं सकाळ सकाळ नुसतं. ही काय उठायची गरज आहे का? काही काम नाही, काही नाही. हे कशाला उठली का तू लवकर? देखो मुंह पे बेइज्जती, दरवाजा बंद कर दिया भाई इसने तो. अगं मी काय म्हणते, हा मला दुसर अगे इतक्या लवकर कशाला उठली? अगं उशीर होईल, कांदा लावायला जायचंय ना. कुठं कांदा लावायला? रोप घेऊन यायचं आपल्याला. घेऊन यायचंय लावायला नाही जायचं, आपले आणायचं. उपटायच्यात ना. हा उपटायला जायचं ना तिकडं. हो एवढं सकाळचं कशाला उठली तरी पण? अगं गार लागत आहे मस्त, पण करते काय. बाहेर बघ, बाहेर उशीर होईल ना. बाहेर बघ बघ बघ, बाहेर किती दुःख येतो. कसली दुई धरलो दे इकडे. थंडी काय म्हणते दादू? थंडी काय म्हणते? थंडी काय नाही म्हणत. ये मारा जोक. आज आपल्याला कुठे जायचंय? रोप उपटायला जायचंय आज. निंदायला. हा निंदाय निंदायला म्हणतात त्याला. निंदायला म्हणतात. तेच म्हणतात ते दोन्ही. निंदायला म्हणतात. बरं. नमस्कार मित्रांनो. तर थंडीचं आम्ही आज केली शेकोटी, म्हणजे मी नाही केली, संग्रामनेच केलेली आहे. मी स्वयंपाक करत होते, मस्तपैकी भाजी बनवली आहे.
एवढ्या सकाळचं इतकी थंडी भयंकर असं कुडकुड असं होतंय. आत्ताशी ऊन आले, आत्ता वाजले 8. तर 8 वाजता सूर्य दिसतो इकडे. अजून पण बऱ्यापैकी धुकं असं कमी नाही झालेलं, असं लांब दूरपर्यंत धुकं अजून दिसतंय. आणि इकडं मस्तपैकी हे बघा, गावाकडे जास्त करून हीच मजा असते. शहरामध्ये शिकवते कुठं करणं. कडे टाकणार मध्ये राहिले काय तरी मध्ये एक टोक. आता एक उभा घे. कोण मी का? मी 3-4 दिवस झाले आलेली आहो. चांगला आहे का तुझं तिकडं? बरं आहे का? हा बरं चाललंय. तर मित्रांनो, सकाळी मी सगळं बरं म्हणलं. हा सकाळचं काम आवरून मी आता आले रानामध्ये. इकडे मम्मी वगैरे आहे, पण बाकीचे पण मेंबर्स आहेत. तर मागच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला की कसे काम करत होते. आज कांद्याची कांदा लावते तिकडं. आणि आता आम्हाला पलीकडच्या साईडला रोपे उपटायच्यात, घरी द्यायच्यात. आपल्या घरची पण कांद्याची लागण करायची आहे. सो चलो.